कोपरगाव शहरातील आवाजावी घरपट्टी वाढ निर्णयांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 2 दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे। नगर परिषद प्रशासनाने येणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत वाढीव घरपट्टी वाटप प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकणारी घरपट्टी वाढ मागे घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत वाढीव घरपट्टीची बिले वितरित केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले। यावेळी उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल, कर विभागाचे श्री धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांच्या हितासाठी आवाजावी घरपट्टी वाढ रद्द व स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात ठाम भूमिका घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। प्रशासनाने वाढीव घरपट्टी वाटप प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलनाला यश आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। या निर्णयामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून घरपट्टी वाढीच्या प्रश्नावर आता सर्वसाधारण सभेतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 2,56,000 दिलेली पट्टी आणि मला मागच्या वर्षी 6,600 रुपये कधी एवढीची 4,000 3,000 आणि याच्यामध्ये 82,000 स्क्वेअर फूट किती करा 20 कोटी रुपये 80,000 साहेब एक मिनिट माझं ऐकता का? ऐका 2 मिनिटं ही व्यक्ती हे जर घेऊन आले नाही ते पट्टी त्यांना मान्य आहे का? बाहेरगावी राहतात हाच विषय आमचा मला हे व्यक्ती आपल्याकडे घेऊन आले तर आपण जागेवर करू शकतो। नाही जर हजारामध्ये एखादी चूक असते ना तर आम्ही ती चूक समजू शकतो। हजारामध्ये आम्हाला जगा नोटीस अशाच दिसून राहिल्या 999 जगात चूकच दिसून राहिला म्हणजे याचा अर्थ सर्व चुकीचं आहे। प्रॉपर्टीची किंमत काढ 20 कोटी 2 कोटीला घेऊन टाका तुम्ही। मुळात सांगतो काय चूक झाली असेल चूक दिसते ऐका ना याच्यामध्ये आमचं तर म्हणणं आहे ना कामाचं आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार घरपट्टीवाढीचा जो विषय होता त्या संदर्भात त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी कालपासून बसलो होतो। आज आम्हाला खऱ्या अर्थाने यश आलं की जी पुढची प्रक्रिया जी करणार होती नगरपालिका ती स्थगित करण्यात आली घरपट्टी वाढीची। आणि दुसरा एक विषय होता की ढाप्यांचा जो विषय होता 750 ढापे कोपरगाव शहरामध्ये लागले त्याविषयी जे काही संबंधित जे काही नगरपालिकेकडे अहवाल आहे तो आम्ही मागितला आहे तो ते आणून देत आहे। आणि 2 महिन्याची पाणी कोपरगावला राहायला पाहिजे होतं 1 महिन्यातच संपलं। ते कसं संपलं त्या संदर्भात संबंधित डिपार्टमेंट करून त्याचे पत्रे ते आम्हाला ते आणून देत आहे। त्यामुळं आज या कार्य आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही आंदोलन होतं याला यश झालेलं आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये जी काही करवाढ होत होती त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। 25 तारखेला कोपरगाव नगरपालिकेची जी जनरल मीटिंग आहे त्या जनरल मीटिंग मध्ये हा विषय आहे घरपट्टी वाढी संदर्भाचा। त्यासाठी आम्ही आमच्या पार्टीचे जेवढे नगरसेवक आहेत ते कोपरगाव शहरातील नागरिकांचा विचार करतील आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतील एवढंच तुम्हाला याविषयी सांगतो। राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जे धरणं आंदोलन केलं या संदर्भात आम्ही त्यांचं जे निवेदन आहे त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलंय। त्यानुसार घरपट्टी वाढीचा विषय हा जनरल बोर्डमध्ये घेतलेला आहे। जनरल बोर्डचा जो निर्णय होईल तोपर्यंत आम्ही नोटीस वाटप स्थगित ठेवतोय। 25 तारखेला जो निर्णय होईल त्याच्यानंतर ते वाटप सुरू होईल।
जो निर्णय होईल त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल. ढाप्यांच्या संदर्भात देखील माहिती मागितली. ती जी आहे आम्ही प्रत्यक्ष जो HOD आहेत आमचे विभाग प्रमुख त्यांच्याकडनं अहवाल घेऊन त्यांना त्याची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. आम्ही कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी मान्य कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा दुसरा दिवस होता आमच्या आंदोलनाचा. त्या ठिकाणी आता पापडेवाल साहेब व नगरपालिकेचा स्टाफ त्या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आला आणि आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी एक पत्र दिलं आणि त्यांनी या ठिकाणी ते कबूल केलं का ज्या नोटिसा आता ते वाटताय त्या नोटिसा त्यांनी आजपासून त्या ठिकाणी त्या स्थगित करणार आहे. आणि जो जनरल बोर्डचा विषय जनरल बोर्डमध्ये हा विषय आहे, जनरल बोर्डमध्ये जो विषय जे ठरल त्यानुसार त्या पुढे ती कारवाई करण्यात येईल. आणि मी आप पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी कोपरगाव शहराला सांगू इच्छितो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक का ह्याच भूमिकेमध्ये राहणार आहे का कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी वाढू नये त्याच्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहे. येत्या 25 तारखेला जनरल बोर्डची मीटिंग आहे. या कर संदर्भात आपण आवाज उठवणार का? 100%. आज आपण तुम्हाला बघितलं असेल का जे पापडेवाल साहेबांनी आम्हाला सांगितलं का ज्या नोटिसा ते वाटत होते आतापर्यंत 9 ते 10 हजार नोटिसा कोपरगाव शहरात वाटलेल्या आहे. ऑलरेडी 20,000 प्रॉपर्टी आहे कोपरगाव शहरामध्ये. 10,000 प्रॉपर्टी त्यांना वाटायच्या बाकी आहे अजून. त्या सगळ्या नोटिसा आजपासून कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी थांबवणार आहे. त्याला स्थगिती केलेली त्यांनी. आज रोजी आपण आंदोलन स्थगित करत आहात का? हो नक्कीच. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. मान्य आमदार आशुतोष दादा काळे साहेबांचा विजय असो. माझं नाव प्रवीण बाबूराव पैलवान. मी अन्नपूर्णा नगर बाबुलवस्ती कोपरगाव येथे राहतो. तर मला आता नगरपालिकेने जी वाढीव घरपट्टीची नोटीस दिलेली आहे त्यामध्ये कटई क्षेत्र याचा अर्थ काय की आपण कटई टाकून बसू शकतो असं कटई क्षेत्र बिल्टअप एरिया वेगळा असतो. तर कटई क्षेत्र हे 7,587.12 चौरस मीटर दिलेलं आहे. जर स्क्वेअर फूट काढलं तर जवळपास 82,000 चौरस स्क्वेअर फूट होत आहे. आणि त्याकरता मला जी संकलित कर दिलेलं आहे ते 2,56,098 रुपये इतकी दिलेली. मी एक रिटायर माणूस आहे. मला फक्त 4,000 रुपये महिना पेन्शन मिळतं. पूर्ण वर्षाचं जरी पेन्शन एकत्र केलं तर 48,000 रुपये मला मिळतात. तर मी एवढं कसं काय भरणार आहे. त्यानंतर जुनी घरपट्टी जी माझी दिलेली ती 4,126 आहे. म्हणजे याच्या जवळपास 50 ते 60 पट जास्त घरपट्टी मला दिलेली आहे. आणि माझं 82,000 माझा प्लॉट आहे 3,300 स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये 82,000 स्क्वेअर फूट बांधकाम होऊ शकतं का ते नगरपालिकेने आम्हाला सांगावं.